सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा 83वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विश्व कल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी गोव्यात 17 ते 19 मे 2025 या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत महंत हिंदुत्वाचे शिलेदार विचारवंत केंद्रीय मंत्री काही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच 25,000हून साधक धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे। हा दिव्य शंखनाद हा राम राज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल। या महोत्सवासाठी अमरावती जिल्ह्यातून 115हून अधिक साधक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सनातन संस्थेच्या संगीता जाधव यांनी दिली। हॉटेल रामगिरी रेल्वे स्टेशन रोड मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे धर्मप्रसारक संत पूज्य अशोक पात्रीकर, जिल्हा सेविका विभा चौधरी व सनातनच्या साधिका संगीता जाधव, अनुप जयस्वाल, निलेश टवलारे उपस्थित होते। सनातन बोर्डचे प्रणेते कृषी योगीनंदन ठाकूरजी महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री दीपाजी नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे श्री एकनाथ शिंदे, तेलंगणाचे भाजपचे आमदार श्री राजा सिंह तसेच काशी मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे प्रवक्ता श्री विष्णू शंकरचे आणि अनेक मान्यवरांना कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे। अमरावती जिल्ह्यातून वीर संत महानुभाव सोहळ्यासाठी राहणार आहे। जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्वर म्हणून सरकार पूज्य संतोष देवजी महाराज शिवधारा आश्रम अमरावती माझ्या बाजूला बसलेले आहे। योग वेदांत समितीचे श्री उदय आणि याशिवाय 115हून अधिक साधक गोव्यासाठी अमरावतीवरून जाणार आहे। या सोहळ्यामध्ये कार्यक्रम मुख्य राहणार आपण महोत्सवाचे धर्मेंद्र जयंती राष्ट्र अर्थात धर्मांतर राष्ट्राचे होतो हे घोषवाक्य आहे। सनातन राष्ट्रासाठी रामराज्य संकल्प जप यज्ञाद्वारे 1 कोटी नामाचा जप करण्यात येणार आहे। देशभरात सनातन धर्मीय संत महंत तथा धर्मगुरू यांच्या तेजस्वी आणि चैतन्यमय वाणीने सनातन राष्ट्राचे उद्घोष करण्यासाठी संत सभेचे पण आयोजन केले आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।